धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय धाराशिव येथील इज्तेमाचा दिनांक 30 डिसेंबर रोजी सोमवारी समारोप झाला। आजच्या युगात माणसातील माणुसकी, प्रेम, बंधुभाव, आपुलकी जोपासणे आवश्यक आहे। सध्या विश्वशांतीची सर्वांना गरज आहे। त्यामुळेच विश्वशांती, राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचाराचा संदेश देण्याबरोबरच कुराणच्या शिकवणीचा व्यवस्थित प्रचार व्हावा यासाठी धाराशिव येथे 2 दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते। शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या हजारो साथींना उच्च प्रतीच्या सुविधा देण्याचे काम संयोजकांनी केले। साथींना कोणत्याच गोष्टींची कमतरता भासू दिली नाही। संयोजकांनी या आदरातिथ्याने उपस्थित हजारो साथींची मनेही जिंकली। एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या नागरिकांच्या राहण्याची, जेवण, अंघोळी आदीची व्यवस्था उत्कृष्टरित्या करण्यात आली होती। यासाठी मागील 1 महिन्यांपासून गफार खान साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात परिश्रम घेण्यात आले। इज्तेमा कमिटीने प्रत्येकाला कामांची वाटणी करून दिली होती। त्यानुसार संबंधित जबाबदार लोक रात्रंदिवस काम करीत होते। या परिसरात वजूखाने, शौचालये, बाथरूमची व्यवस्था, संपूर्ण वीज व्यवस्थेची जबाबदारी, पाण्याच्या लाईन व्यवस्थितरित्या हाताळण्यात आल्या। ड्रेनेज व्यवस्था ही वेगळी करण्यात आली। यावेळी अंघोळ, हातपाय धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याची वेगळी व्यवस्था करून ते परिसरात जिरवण्यात आले, ज्यामुळे या भागातील विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होण्यास मदत झाली। इज्तेमा म्हणजे एकत्र येणे होय। या इज्तेमात 6 प्रकारचे धार्मिक कार्यक्रम प्रामुख्याने घेतले जाते। त्यात कलमा म्हणजे कलमाचे वाचन करणे, सलात म्हणजे दिवसातून 5 वेळा नमाजाचे पठण करणे, इल्म म्हणजे इस्लामचे शिक्षण घेणे, इक्राम ए मुस्लिम म्हणजे कौम मधील बांधवांचा सन्मान करणे, इखलास ए नियत म्हणजे प्रामाणिक उद्देशाने काम करणे व दावत व तबलीग म्हणजे इस्लामचा प्रचार करणे असे आनंदी व उत्साही वातावरणात धार्मिक कार्यक्रम पार पाडणे आदी उपक्रम राबवले जातात। एतेकाफ रोजे इज्तेमा यशस्वीतेसाठी दुआ करण्यात काही साथी 24 तास मग्न होते। काही साथी मुख्य मंडपात एतेकाफ मध्ये बसले होते। या इज्तेमात इतर समाज बांधव देखील आले असल्याचे निदर्शनास आले। देशात अमन, भाईचारा कायम असावा, सर्वांना गुण्या गोविंदाने ठेव, संपूर्ण मानव कल्याणासाठी निर्णय घे, बळीराजाला कर्जमुक्ती दे अशा शब्दात सोमवारी रात्री इज्तेमामध्ये विशेष दुआ करण्यात आली। हाजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित जनसागराने आमीन म्हणून संबोधन दिले। यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी आपल्या अश्रूंचा बांध मोकळा करून दिला। या इज्तेमाची वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी इस्लाम धर्म व त्याची शिकवण, अल्लाची भक्ती तसेच अल्लाचे शेवटचे प्रेषित दूत मोहम्मद पैगंबर यांची शिकवण याविषयी प्रमुख उलेमाद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले। 2 दिवसीय इज्तेमात 5 वेळा नमाज, प्रवचन, कुराण ग्रंथ वाचन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले।